स्वातंत्र्य वंटी भत्ताशाने घेतलेली आहे. तर मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आपल्या नेक्स्ट लोकेशनला चाललोय. तर आपल्यासोबत यावेळेस प्रतीक बागडे पण ऍड झालाय आणि शुभम दरवेळेस प्रमाणे काही येत नाहीये. तर निघूया आपण. बाय बाय. पाणी बॉटल भरू? नाही, पाणी बॉटल बाहेर घेऊन टाकू आपण. तर इथे बंटी, सचिन आणि धीरज भाई पण जॉईन झाले आपल्याला. निघूया आपण, भेटूया पुढे रस्त्यात. आमच्या नवीन चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. तर आम्ही गाडीत बसलोय, आम्ही सगळे रेडी आहे. पण बागडे दरवेळेस प्रमाणे लेटच करतोय. आता त्याचं काहीतरी राहिलंय, तो परत घ्यायला गेलाय. बागडे आलाय, सगळे बागड्याची वाट बघताय. प्रतीक, तुला कस काय जमत रे दरवेळेस असं लेट करायला? तर आता धीरज भाईचं वॉलेट घरी राहिलं, आम्ही घरी चाललोय वॉलेट घ्यायला. गाली गलौज करने का नहीं. तर आता फायनली आम्ही निघालोय. तर आम्ही आता इकडनं हायवेला जाणार आहे. तिकडनं डिकेथलॉनला जायचं आम्हाला. तिथं चेअर घ्यायची आहे, त्यानंतर आपला पुढचा प्रवास सुरू होईल. तर मित्रांनो, आपण फायनली आता हायवेला लागलोय. तर इथे थोड्याच वेळात पुढे डिकेथलॉन आहे. 1-2 किलोमीटरवरती आपण पोहोचू तिकडे. पासून राईट मारला की घाटन देवीचा मंदिरचा जो रोड आहे तिकडनं आपल्याला राईट घ्यायचा आहे. आणि नवरात्रीमध्ये इकडे खूप गर्दी असते, तर आपल्याला रस्त्यामध्ये जाता जाता मंदिर लागेलच. हे मंदिर आहे. सरळ ना, इकडनं सरळ चाललोय आम्ही. मित्रांनो, या वातावरणात येताच इथे पाऊस चालू आलाय. एकदम छान, खूप मस्त वातावरण आहे इकडे. तर आम्ही पोहोचलो आहे इथे मंदिरामध्ये. इकडे मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि इकडे एकदम खूप छान व्ह्यू आहे. हे डॅम आहे इकडे आणि इकडे खाली मंदिर आहे. तर आपल्याला इकडनं पायऱ्यांनी खाली जाऊन इकडे जायचं आहे. बसण्यासाठी इकडनं खाली आपण डायरेक्ट पाण्याच्या इथे जाऊ शकतो. पाण्याची इथं खाली नाही यायचं, दर्शन करा. दर्शन अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात. हा प्रतीक जाते भावंडीचे फोटो काढतोय. इथं फोटो काढण्यासाठी आलेले की दर्शन करण्यासाठी हेच समजत नाही. बाय द वे, हा ब्रिज पण तुम्ही बघू शकतात, खूप छान आहे. तर आमचं दर्शन झालं. आता आम्ही इकडनं वैतरणा डॅम कडे चाललोय आणि पावसामध्ये खूप भिजलोय. फायनली आम्ही पोहोचलोय वैतरणा डॅमच्या इथे. हे बघा, तर मित्रांनो, आम्ही आता पोहोचलोय इथे डॅमच्या इकडे. इकडं आमच्या एके फोटो आम्ही आता निघालो इकडनं वैतरणा डॅम वरनं. आम्ही चाललो आता घरी. चलो बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.